गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच्या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। आजचा दिवस आहे ना, आजचा दिवस आपण जी भक्ती करत आहोत, ज्या भगवंताची भक्ती करत आहोत ना, ते म्हणजे श्रीराम समर्थ। आणि त्याच्यामध्येच समर्थ रामदास स्वामींची सुद्धा जयंती आहे, रामनवमी सुद्धा आहे। म्हणजे एवढी सुंदर दिवसाची कल्पकता निर्माण झालेली आहे ना, की आजच्या दिवशी निदान आजच्या दिवशी तरी प्रत्येक मनुष्यानं नामस्मरण करायला हवं। प्रत्येक मनुष्यानं आजचा दिवस एवढा सुंदर बनवावा ना, की आपल्या जीवनामध्ये फक्त श्रीराम भरावा। आजचा दिवस आहे ना, श्री विष्णूंचा 7वा अवतार म्हणजे श्रीराम यांच्या जन्माप्रित्यर्थ श्रीराम नवमी आपण साजरी करतो ना। या तिथीला नेहमीपेक्षा बघा 1000 पटीनं कार्यरत असलेल्या या श्रीराम तत्वाचा लाभ मिळवण्यासाठी श्रीराम जय जय राम हा नामजप आहे ना, जास्तीत जास्त नामस्मरण करावा। आता श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धा ज्योत आहे, म्हणजे धर्माच्या सर्वदा मर्यादा पाळणारा, अर्थात मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू, असा सर्वार्थाने आदर्श ठरेल ना, असा कोण असं विचारतात, डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे जय श्रीराम। आदर्श राजालाही बघा, राज्यालाही आजही रामराज्याची उपमा देतात। म्हणजे सनातन धर्मामध्ये आहे ना, श्री रामनवमीचा हा इतिहास आहे आणि महत्त्व आहे ना, तो उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे। श्रीराम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती आहेत, यांची माहिती आहे ना, आज आपण या निरूपणामध्ये घेणार आहोत, या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे। जयाची लीलावणिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। म्हणजे काय बरं? म्हणजे प्रचंड सामर्थ्यवान अशा प्रभू श्रीरामांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल ना, असा या समस्त जगामध्ये कोणीही अजून निर्माण झालेला नाही। आणि या तिन्ही लोकांमध्ये ज्याची लीला वर्णन गायली जाते ना, अशा भक्तांचा अभिमान बाळगणारा राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही। आता तुम्ही पाहिलं असेल, ज्या रावणानं, ज्या राक्षसानं बघा श्रीरामांना आव्हान केलं ना, तर त्याची मातीच झाली ना। श्रीरामाला आव्हान करणं म्हणजे अहंकाराची माती होणं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये हा मीपणा आहे ना, हा अहंकार आहे। हा अहंकार म्हणजे रावण आहे। आणि जोपर्यंत या मनातील हा अहंकार जात नाही ना, तोपर्यंत आपल्या मनामध्ये भगवंत निर्माण होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये तुमच्या कितीही जरी प्रसंग जरी आले ना,
तरी या अहंकाराला कधीच दुजोरा देऊ नका. म्हणजे काय बरं, आज आपल्याला हा संकल्प आहे ना, या श्रीराम जयंतीच्या दिवशी, या श्रीरामनवमीच्या दिवशी, ही श्रीरामनवमी आपल्याला काय शिकवते बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही रामराज्यातील प्रथा धर्माचरणी होती. म्हणजे धर्म बुडाला नाही म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्विक राज्यकर्ता लाभला ना, आणि आदर्श असं रामराज्य उपभोक्तासुद्धा आलं. तसंच आपणही धर्माचरणी आणि ईश्वराचे भक्त बनलो तर पूर्वीसारखे रामराज्य आताही अवतरेल ना. पण ते कधी होईल बरं? जेव्हा आपण श्रीरामांनी सांगितलेले नियम पाळू, समर्थांनी सांगितलेले विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करू, तेव्हाच होईल ना. म्हणजे नित्य धर्माचरण, धर्माधिष्ठित राज्यकारभार, याद्वारे आदर्श राज्यकारभार हा करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीरामच आहेत ना. म्हणजे प्रजेचे जीवन संपन्न करणारे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आधींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. आणि असे आदर्श राज्य आहे ना, ते हिंदू राष्ट्र स्थापनेचा निर्धार करायला हवा. पण हा मनुष्य मात्र जिथे पैसा दिसेल तिथे धर्माकडे सुद्धा तो बघत नाही. धर्म बुडाला तरी चालेल, पण मला पैसा हवा आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जीवनामध्ये कितीही भक्ती करा, कितीही रामनाम घ्या, पण जर तुमचे कर्म वाईट होत असतील, जर तुम्ही धर्माचे कार्य करत नसाल ना, तर त्या भक्तीचा काहीच उपयोग नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा असायला हवी. भक्ती करतोय म्हणून करू नका. ज्या भक्तीनं आपले आत्मिक समाधान निर्माण होत नसेल ना, तर त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये असे भरपूर प्रसंग येतील, पण प्रत्येक प्रसंगामध्ये तुमच्या जीवनाची जी महती आहे ना, ती तुम्हाला स्वतः कळायला सुरुवात होईल. म्हणजे स्वतः कशी कळायला सुरुवात होईल बरं? म्हणजे जी संघर्षाची वाट आहे ना, ती किती जरी असली तरी चालणं आपलं काम आहे. भिवू नकोस संकटांना, कारण सोबत आहे ना, सोबत पावलोपावली राम आहे. पण रामाचं जे नियम आहेत ते जर भक्ताने पाळले ना, तर तेव्हा तुला पावलोपावली राम दिसेल. पण जे नियमच जर पाळले नाही तर राम दिसेल का बरं? कधीच दिसणार नाही. म्हणजे काय? म्हणजे जीवनामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली, तरीसुद्धा या जीवनामध्ये धर्माचं कार्य घडेल ना, तिथेच आपण जावं. कारण का बरं? कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, श्रीमंतीत आदराने वाकायला आणि गरिबीत खंबीर उभं राहायला ज्याला जमतं ना, तो खरा माणूस आहे. कधी कधी श्रीमंतीचं भूत आहे ना, मनुष्याची अधोगती निर्माण करत असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, पैंजण जरी सोन्याचं असलं ना, तरी ते पायातच घालतात. टिकळी जरी 2 रुपयांची असली तरी ती कपाळीच लावतात ना. म्हणजेच काय बरं? म्हणजेच मनुष्यानं सकारात्मक व्हायला हवं. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. म्हणून आपल्या जीवनाचं जे सार आहे ना, ते आपण ओळखायला हवं. जोपर्यंत आपल्या जीवनाचं सार आपण ओळखत नाही ना, तोपर्यंत ही अधोगती थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माझा श्रीराम प्रभू आहे ना, या कलियुगात सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईल. कारण आता आहे ना, बघा आपलं एवढं साधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे ना, ते अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण का बरं? कारण श्रीराम मंदिरसुद्धा उभारलेलं आहे. आता श्रीराम आहे ना, आपल्याला दर्शन द्यायला तयारच उभे आहेत. फक्त आपण नामस्मरणाची सुरुवात करायला हवी. आणि जोपर्यंत तुमच्या मुखामधून नामस्मरण होणार नाही ना, तोपर्यंत श्रीरामाचं महत्त्व तुम्हाला कधीही कळणार नाही.
म्हणजे भक्ती आणि श्रद्धा जर असेल ना तर तुम्हाला भगवंतसुद्धा दिसेल. पण तुमच्या जीवनामध्ये भक्तीच नसेल तर तुम्हाला भगवंताची प्रचिती येईल का बरं? बघा, अयोध्येमध्ये घडलेला एक प्रसंग आहे ना, आपल्याला भगवंत कसा आहे ना ही प्रचिती देऊन जातं. अयोध्येतील एक गोष्ट आहे. एक संत अयोध्येमध्ये श्री रामकथा करीत होते. दररोज 1 तास असं यांचं प्रवचन होत असे आणि यासाठी मोठी गर्दी जमत असे. लोक अगदी आनंदाने तल्लीन होत असत आणि रामकथा श्रवण करत असत. या संत महोदयांचा एक नियम होता की दररोज कथा सुरू करण्या अगोदर या हनुमंतजींना स्थानापन्न व्हा असं म्हणून हनुमानजींचं आव्हान करत आणि मग 1 तास प्रवचन करत असत. ही श्री रामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा. बघा, ही कथा आहे ना, ही गोष्ट आहे, एकदम शांत मनाने श्रवण करा. यामध्ये तुम्हाला प्रचिती काय असते ना, नक्की श्री रामाचा अंश कसा असतो, भगवंत कुठे आहे ना हे नक्कीच कळून जाईल. आणि जे नास्तिक आहेत ना त्यांनी तर नक्कीच श्रवण करा. बघा, ही रामकथा ऐकण्यासाठी आहे ना दररोज एक वकील यायचा. हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे. पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती म्हणजे शिरजोर झाली. त्याला वाटलं की हे महाराज रोज या हनुमानजी स्थानापन्न व्हा असं का म्हणतात बरं? खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील का, हा असा विचार आहे ना. करता करता या वकिलानं त्या संताला शेवटी विचारलं, महाराज तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता, तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो, पण तुम्ही दररोज एक आसन म्हणजे हनुमानजींसाठी ठेवता. म्हणजे ते महाराज होते ना, ते बघा ज्या गादीवर बसायचे ना त्या गादीच्या बाजूलाच एक आसन तयार केलं होतं आणि ते हनुमानजींसाठी ठेवलं जातं. म्हणजे त्यावर त्यांना तुम्ही बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का बरं? यावर ते साधू महाराज म्हणाले, नक्कीच मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे ना म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार. यावर तो वकील म्हणाला, महाराज हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही, हनुमानजी इथे येतात याचं कुठलं तरी प्रमाण द्या. म्हणजे याचं कुठलं तरी आम्हाला प्रमाण द्या. तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तुमच्यासमोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करत आहात. तुम्हाला हे सिद्ध करायचं लागेल, करावंच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात. वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं. आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे आणि हा भक्तो आणि भगवान आहे ना यातील प्रेम रस आहे. यातील साक्ष प्रमाण देणं या गोष्टी आणणं चुकीचंच आहे ना. आता आपण कधी बोललो की मी उपासना करतो, सर्व काही करतो, तरीसुद्धा नक्की माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की नक्की भगवंत आहे का बरं? जर असला जर विचार आपल्या मनामध्ये येत असेल ना तर तो भक्तिमार्ग करूनसुद्धा काही उपयोग आहे का? जर भगवंतावरच आपली श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, मग भगवंत कधी प्रचिती देईल का बरं? त्याचप्रमाणे म्हणजे आपण भगवंतावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. म्हणून बघा, यावर ते महाराज म्हणाले की जर तुम्ही म्हणत असाल ना तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा. महाराज समजावत राहिले, पण वकिलाने त्यांचं काहीच म्हणणं ऐकलं नाही. ते म्हणाले की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करत आहात. तुम्ही हीच गोष्ट आहे ना बाकी ठिकाणी पण करत असणार, त्यामुळं हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावंच लागेल. हा दोघांमधला वाद आहे ना तो खूप वाढत गेला
अगदी विकोप्याला गेला. शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले, हनुमानजी इथे येतात की नाही हे उद्या मी सिद्ध करून दाखवेल. उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करेल. ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो ना, ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा. उद्या येताना ती गादी बरोबर घेऊन या. मग मी तुमच्यासमोरच ती गादी आसनावर ठेवील आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलावेन. मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा. जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली ना, तर समजा की हनुमानजी इथे नाही आलेत. यासाठी वकीलसुद्धा तयार झाला. महाराज पुढे म्हणाले की दोघांपैकी जो पराजित होईल ना, तो काय करणार हेही आताच ठरवा, कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे. यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही, म्हणजे उचलू शकलो नाही, तर मी माझी वकिली सोडून देईल आणि तुमच्याकडून दीक्षा घेईल. पण जर तुम्ही पराजित झालात ना, तर तुम्ही काय कराल बरं? यावर तो साधू म्हणाला, मी कथा वाचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईल. दुसऱ्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली. जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते ना, तेही भगवंताची भक्ती, विश्वास, प्रेम आणि ही परीक्षा बघायला तिथे आले होते. आणि ही प्रवचनाची जागा एवढी तुडुंब भरली ना, की तिथे पाय खेचायला जागासुद्धा राहिली नव्हती. साधू महाराज आणि वकील दोघेही सुद्धा श्री रामकथेच्या ठिकाणी आले. वकिलाने आपल्याबरोबर गादी आणलेली होती, ती आसनावर ठेवली गेली आणि त्या महात्म्यानं त्या भरल्या डोळ्यांनी मंगळाचरण म्हटलं आणि मग म्हणाले, या हनुमंतजी स्थानापन्न व्हा. या असं म्हणतात साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते मनातल्या मनामध्ये म्हणाले, प्रभू हा माझा नाही तर रघुकुळाच्या रीतीचा, परंपरेचा प्रश्न आहे. मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे. माझ्या भक्तीची आस्थेची लाज राखा. मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा. तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले. वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला, पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही. त्यानं 3 वेळा प्रयत्नपूर्वक प्रयत्न केला, पुढे केला, तो हात पुढे केला, पण 3 वेळा त्यांना अपयश आलं. हे दृश्य ते महात्माजी बघत होते. वकिलाला गादी धरणं तर दूरचीच गोष्ट, पण त्या गादीला स्पर्शसुद्धा करू शकत नव्हता. वकिलानं 3 वेळा प्रयत्न केला आणि 3 वेळा त्याला भयंकर थकवा आला. तो घामाने भिजला. शेवटी त्या वकिलानं साधू महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. वकील म्हणाला, महाराज गादी उचलणं तर दूरचीच गोष्ट, पण कसं काय ते माहीत नाही. प्रयत्न करूनही साधा माझा हातसुद्धा गादीपर्यंत पोचू शकला नाही. तेव्हा मी माझा पराभव मान्य करत आहे. त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती आणि त्याचबरोबर त्या केलेल्या साधनामध्ये किती शक्ती असते ना, हे सिद्ध झालं. म्हणजे देवाची मूर्ती ही पाषाणाचीच आहे, पण भक्ताचे भाव त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीमध्ये वास करायला येतात. म्हणजे भक्तीची ही शक्ती आहे ना, आणि ही सामान्य बुद्धीच्या पलीकडची असते. ही गोष्ट असते ना, प्रत्येकाला माहीत असायला हवी. आणि जोपर्यंत आपली भक्ती काय आहे, किती श्रेष्ठ आहे, जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपली ही अवस्था या वकिलासारखी होणार आहे. म्हणून आपण जर नामस्मरण आयुष्यामध्ये केलं ना, तर तुम्हाला सर्व गोष्टींची उत्तरंसुद्धा मिळतील, सर्व गोष्टींचं तुम्हाला ज्ञानसुद्धा होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये उपासना आहे ना,
ती निरंतर करायला हवी. कारण भक्तीचं सामर्थ्य एवढं आहे ना, जोपर्यंत आपण भक्ती करायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तिमार्ग काय आहे ना, भक्तीचं फळ काय आहे ते सुद्धा आपल्याला उमगणार नाही. म्हणून जीवनाचे सार आहे ना, तो माझा भगवंत आहे, श्रीराम प्रभू आहे. म्हणून श्रीराम प्रभूंची नित्य नेमानं उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करा. बघा, तुमचा दिवससुद्धा आनंदी होईल, तुमचा आयुष्यच आनंदामध्ये न्हावून निघेल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना, पण हे रामनाम असं आहे, ज्यानं हे रामनाम घेतलं ना त्याचं भलंच झालं. का बरं असं म्हटलं असावं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना. बघा, शिवाने सुद्धा रामनामाची ख्याती आहे ना, ती किती मोठी होती ते बघा सांगितलेलं आहे. एके दिवशी महादेवाला विनाकारण कोणाला तरी नमस्कार करत असताना पाहून पार्वतीनं मोठ्या आश्चर्यानं महादेवांना विचारलं की हे देवा, दररोज तुम्ही कोणाला नमस्कार करत असता बरं? महादेवांनी उत्तर दिलं, हे देवी, जो कोणी एकमेव रामनाम घेईल ना त्याला मी 3 वेळा प्रणाम करत असतो. पार्वतीनं एक वेळा महादेवांना विचारलं, हे देवा, तुम्ही स्मशानातून कशाला जात असता आणि तेथील चिताभस्म अंगाला का पासून घेत असता बरं? महादेव तिला लगेच स्मशानामध्ये घेऊन जातात आणि तिथे नुकतंच एक शव अंत्यसंस्कारासाठी म्हणजे मृताच्या नातेवाईकांनी आणलेलं होतं. आणताना रामनाम सत्य आहे हे असं म्हणत म्हणतच ते लोक त्या शवास त्या स्मशानामध्ये घेऊन आलेले होते. महादेव म्हणाले, पार्वती, या स्मशानामध्ये लोक जेव्हा मृत व्यक्तीच्या शवास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात ना, तेव्हा रामनाम घेतच येत असतात. आणि परंपरेच्या निमित्तानं का असे ना, हे सगळे स्मशानात येताना मला अत्यंत प्रिय असलेलं रामनाम घेत येतात. मला अत्यंत प्रिय असलेलं हे रामनाम ऐकायला मी नित्य स्मशानामध्ये येत असतो. तसेच इतक्या साऱ्या लोकांना हे रामनाम घेण्याचं निमित्त मिळवून या देणाऱ्या त्या शवाला मी सन्मान करत असतो आणि चितेत भस्म होऊन त्या शवाची झालेली राख आहे ना, ही माझ्या अंगाला फासत असतो. म्हणजे रामनाम घेणाऱ्यांबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आहे ना. म्हणजे एकदा महादेव कैलासावर पोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितलं. पार्वती विष्णू सहस्रनाम म्हणत होती. ती म्हणाली, देवा, अजून माझे विष्णू सहस्रनाम म्हणून झालेलं नाही, कृपया थोडं थांबून घ्या. महादेव म्हणाले की याला जर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल, म्हणूनच संत मंडळी जसे सहस्रनामाला लहान करून लघुनाम घेतात ना, तसंही तू कर. पार्वती हात जोडून म्हणाली, देवण संत मंडळी कसे करतात ना, आपण मला देखील सांगावं, मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यावर महादेव म्हणाले, तू केवळ 1 वेळा रामनाम घे, तुला भगवंताची 1 सहस्र नावं घेण्याचं पुण्य मिळून लागेल. आणि एकच रामनाम आहे ना, ते 1000 दिव्य नावांच्या बरोबरीचं आहे. पार्वतीनं मग तसंच केलं. पार्वत्युवाच, म्हणजे केनो पायेण लघुणा विष्णोर्नाम सहस्रंक पठ्ठते पर्णिंटे नित्यम स्तोत्रुमिच्छाम प्रभो. ईश्वर उवाच, ही श्रीराम रामोते रमे राम मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम रामनाम वरानने. बघा, हे राम आहे ना, हे रामनाम सर्वच संकटाचं निवारण करणारं, सर्व प्रकारची संपदा प्रदान करणारं, साऱ्या विश्वाला विश्रांती देणारं, साऱ्या विश्वाला शांती देणारं. आणि म्हणूनच हे रामनाम आहे ना, ते वंदनीय आहे. म्हणून या
कलियुगामध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवानं हे रामनाम घ्यायला हवं. आणि जोपर्यंत हे रामनाम आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही ना, तोपर्यंत आपल्या मनाला समाधानसुद्धा मिळणार नाही. म्हणून आजपासून सुरुवात करा. श्रीरामाची ही महती आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल ना, तर रामनामाच्या नामस्मरणानं प्रत्येक कामाची सुरुवात करा. तुमच्या जीवनाचं समाधान निर्माण होईल. तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.